नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सर्वांचे स्वागत. गोकुळाष्टमीला स्वातीताईंनी सांगितलेली गोष्ट आपल्याला सगळ्यांना खूप आवडली, भावली आणि हे तुम्ही मला मेसेज आणि फोन करून सांगितलं, याबद्दल खूप धन्यवाद. आज आहे हरतालिका आणि उद्यापासून गणपती. गणपती म्हणजे बुद्धिदेवता. आज आपल्याकडे आली आहे अशीच एक हुशार आणि गणितज्ञ मैत्रीण. भले भले ज्या विषयात नापास होतात तो विषय ही अगदी लीलया गेली 40 वर्ष शिकवते आहे. चला तर मग भेटूया एका आगळ्या वेगळ्या शोधिकेला. ऐकूया गोष्ट तिची. नमस्कार. आज आपल्याकडे आले आहेत एक महान गणितज्ञ सौ माधुरी निर्मल पेठे. तुमचं खूप खूप स्वागत. माधुरी त्यांची ओळख सांगायची म्हणजे त्यांनी मॅथ्समध्ये MSc केलं आहे. 2 वर्ष त्या मेरिटमध्ये आलेल्या आहेत. ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे आणि आपण लवकरच त्यांची सगळी गोष्ट आता ऐकणार आहोत. मला माहिती तुम्ही उत्सुक आहात. तर माधुरीताई, मला सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं किंवा तुम्ही शिकलात कुठे, बहीण भावंड काय, साधारण बॅकग्राऊंड सांगा. मी माहेरची माधुरी भिडे. बालपण सगळं नागपूरला गेलं आणि शिक्षण पूर्ण नागपूरला झालं. लग्नानंतर मात्र पुण्यात आले. शिक्षण सगळं सुरळीत व्यवस्थित झालं. MScला सुद्धा पाहिजे त्या विषयात वडिलांनी परवानगी दिली शिकायला. सगळं नीट झालं. त्यात विशेष वेगळं असं खरं काही नाही आणि कुठली अडचणही आली नाही. बरोबर. तुम्हाला पहिल्यापासून गणिताची आवड होतीच का शाळेपासून? खूप आवड होती. बर. म्हणजे मला कसं माहिती नाही, पण मी 2री 3रीत असल्यापासून गणिताचं पुस्तक आलं की सोडवून ठेवायची घरी. अरे मला तेव्हा का असं वाटायचं माहित नाही. म्हणजे मुळातच, कारण आम्ही ज्या विषयाला अगदी घाबरतो खरं सांगायचं तर त्यात तुमचा हातचा मळ आहे. आणि मला सांगा, तुम्ही मेरिटमध्ये 2 वर्ष आलात, तर म्हणजे अख्ख्या नागपूरमध्ये का कॉलेजमध्ये कसं असतं? विदर्भात, म्हणजे नागपूर युनिव्हर्सिटीत. अरे वा, बर. हे तर फारच छान आहे, खूपच छान. आणि मग नंतर लग्न वगैरे झालं का नोकरी केलीत कुठे? नाही, 3 वर्ष नोकरी केली. MSc झाल्या झाल्या MSc मॅथ्सला, म्हणजे त्या काळी टीचरशिपच्या नोकऱ्या अगदी फ्री होत्या. बर. म्हणजे त्यांना स्टाफ मिळत नसे अशी परिस्थिती होती, म्हणून MSc मॅथ्स झाल्यावर नोकरी शुअर होती, पण टीचरशिप. अच्छा. पण मला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजला लगेच जॉब मिळाला. अरे वा, मस्त. एवढा हुशार विद्यार्थी मिळतोय शिकवायला म्हटल्यावर तेही खुश झाले असणार. आणि मी तिथूनच BSc केलं होतं, म्हणून सगळ्या माझ्या टीचर्सच्या शेजारी बसत असे. खूपच वेगळं आहे, जगावेगळं उदाहरण. बरोबर, तेव्हा दडपण आलं असणार. आणि मग तिथे किती वर्ष नोकरी केली? 3 वर्ष नोकरी केली. ओके. आणि नंतर लग्न झालं. बर. पण मग नोकरीमध्ये सुद्धा कधी सिलेबस बदललं, काय झालं, त्यावेळेस नवीन विषय माझ्यावर आले, पण मला जमले बाबा शिकवायला. हो, नाही तुमचं हे छान आहेच म्हटलं, तुम्हाला दडपण नसणार काही म्हणून. आणि मग तुम्ही फक्त मॅथ्स शिकवायचात का काही? फक्त मॅथ्स शिकवत होते. बरं. लग्नाच्या आधी. अच्छा. आणि मग लग्नानंतर कुठे? पुण्यात आलात? लग्नानंतर पुण्यात पिंपरीमध्ये माझ्या मिस्टरांची प्रॅक्टिस होती. मिस्टर माझे डॉक्टर, डर्मॅटोलॉजिस्ट. अरे वा. सासरे डॉक्टर, ते पण ॲलोपॅथी डॉक्टर. आणि सासऱ्यांचे वडील म्हणजे माझे आजे सासरे सांगली संस्थानात राजवैद्य होते. अरे, सगळं तुमचं डॉक्टर. आणि सासूबाई माझ्या BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला वॉर्डन होत्या. अरे बापरे. बर. म्हणून सगळे मेडिकल फील्ड मधले, आणि त्या घरात मी एकटी नॉन मेडिको. हो, बरोबर आहे. आणि मग तुम्ही पिंपरीतनं पुण्यात कधी आलात? पिंपरीत आम्ही 5 वर्ष राहिलो. तोवर मला 2 मुली झाल्या. अच्छा. आणि मग मला वाटायला लागलं आपण काहीतरी करायला पाहिजे. आधीपासून नोकरीची सवय होतीच. बरोबर. आणि पण एक कॉम्प्लेक्स होता की आपल्याला फक्त शिकवण्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. आपण फक्त क्लासेस घेऊ शकतो. क्लासेस माझे लग्नाच्या आधी पण होते. हो. पण मग तुम्ही पुण्यात आल्यावर क्लासेसचं काय बोर्ड वगैरे लावला का? कसं तुम्हाला मिळायला सुरुवात झाली? म्हणजे मग मला असं वाटलं आपण युनिव्हर्सिटीच्या जवळ घर घेऊया पिंपरीत राहण्यापेक्षा. ते पिंपरीत तेव्हा कॉलेज नव्हती ना. हो. युनिव्हर्सिटीत काहीतरी करता येईल म्हणून घर घेतलं. पण मग मी घरी क्लासेसच चालू केले. युनिव्हर्सिटीत काही गेलेच नाही. बरं.
पण तुम्हाला स्टुडंट्स मिळाले कसे हे मला सांगा. स्टुडंट माझ्या मुलींच्या वर्गातल्या मैत्रिणी, अच्छा. तिथून स्टुडंट चालू झाले. ओके, बर. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की कोणी आलं तरी मी शिकवलं पाहिजे. बरोबर. मी आता शिकवायला उभी राहिली आहे की नाही, हो, मग मी माझी डिग्री कोणाला नाही दाखवता कामा. बरोबर. पण मग कितवीतल्या मुली यायच्या किंवा असं मुलं? पहिली दुसरीच होत्या, त्यांच्यात मैत्रिणी यायच्या. बर, अगदी म्हणजे एकदम MSc ला शिकवणारी शिक्षिका दुसरीतल्या मुलांपासून सुरुवात झाली पुन्हा झाली. बर. आणि तेव्हा औंधला एवढी वस्ती नव्हती. असं वाटलं की तासभर माझ्याजवळ अभ्यास करतील आणि तासभर माझ्या मुलींशी खेळतील ना. बरोबर, हो, तेवढंच एक हे होईल आपल्या मुलींना, मैत्री म्हणून सगळ्यांना हो म्हटलं. बरोबर आहे. आणि मग क्लासेस काय वाढतच जातात. 2 वर्षात माझ्याकडे डिप्लोमाची, इंजिनिअरिंगची मुलं यायला लागली. काय फार वाट नाही बघायला लागली. बर, अच्छा. पण कमी असायची मुलं, पण आली. म्हणजे सिनियर कॉलेजची मुलं आली. मला वाटायचं मी सिनियर कॉलेजला शिकवलं पाहिजे, त्याच्या खाली नाही शिकवता. खरंय खरंय, तशी आली मुलं. नाही, आणि जे तुम्हाला मगाशी मी सुरुवातीच्या व्हिडिओत बोलली त्याची अजून उत्सुकता आणली गेली आहे. तुमचे विषय सांगा, काय काय शिकवायचा ते मी बोलली नाहीये, मुद्दाम डिस्क्लोज केले नाहीये. तर इंजिनिअरिंगचे विषय आहेत. मी जेव्हा इंजिनिअरिंगचे क्लासेस काढले तेव्हा इंजिनिअरिंग मॅथ्सचा माझा विषयच होता. मुलांना 3 पेपर असायचे, सेमिस्टर 1, 2 आणि 3. आणि सेमिस्टर 2 मध्ये त्यांना एक अप्लाइड मेकॅनिक्स किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असा एक खूप अवघड विषय होता, ज्यात जवळजवळ सगळी मुलं नापास असायची. खरंय खरंय. मी सहज शेजारच्या मुलाला म्हटलं, त्याचाही राहिला होता, त्याला म्हटलं मी बघू का तुझं काय आहे. त्याला मी शिकवलं आणि मग मीच क्लासेस काढले. हो, म्हणजे अतिशय अवघड विषय आहे. जे कोण इंजिनियर्स बघतील त्यांना तर हा व्हिडिओ बघितल्यावर कळेलच. तो सगळा पुरुषांचा विषय होता. हो, पण मग मला जाणवलं मी MSc ला हे शिकलेली आहे, मला शिकवायला हरकत नाही. शिकवलं आणि माझ्या क्लासचे रिझल्ट खूप चांगले लागले. आणि डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही मुलांना तुम्ही शिकवत होतात? हां, डिप्लोमाला थोडं 1-2 वर्ष, पण मग नंतर सगळं थ्रू आउट द लाईफ मी 28 वर्ष इंजिनिअरिंग मॅथ्सच शिकवलं, मॅथ्स आणि मेकॅनिक्स. बापरे, 28 वर्ष शिकवतायत त्या इंजिनिअरिंग मॅथ्स, कमाल आहेत. आणि किती मुलं असायची मग तुमच्याकडे? सुरुवातीला घरातच घेत होते ना. बर. 5-10 मुलांपासून सुरुवात झाली, पण घरातल्या घरात मी 80 पर्यंत स्कोअर केलेला. काय सांगताय? बापरे, घरामध्ये? घरात. ग्रेट. त्यामुळे दिवसभर शिकवतच बसायला लागायचं. हो, म्हणजे त्याला मला वाटतं घड्याळ नाहीच, शिकवायचं. हा, आणि प्रत्येकाच्या वहीत शिकवायला लागायचं, कारण वेगवेगळ्या वर्गातली मुलं यायची, मग बोर्डवर कसं शिकवणार. हो, अच्छा, प्रत्येकाचं हे वेगळं, प्रत्येकाच्या वहीत शिकवायचं. बापरे, बरोबर. पण मग मुलं बाल्कनीत बसायची, पॅसेजमध्ये बसायची, पण क्लास सोडायची नाही. म्हणजे अख्खं घर म्हणजे तुमचं मुलांचंच घर झालेलं असणार. पण मग तुमच्या मुली वगैरे तेव्हा लहान असणार, सासू सासरे, जॉईंट फॅमिली? हो, सासू सासरे होते, पण तशी सगळ्यांची परमिशन होती. बरोबर. नाही, आणि सगळे थोडं कोऑपरेशन पण होतं. बरोबर. नाही, सगळे हुशार आहेत म्हटल्यावर शिक्षणासाठी काहीतरी करते म्हटल्यावर नक्कीच सपोर्ट असणार सगळ्यांचा. पण माझ्या सासऱ्यांना वाटायचं की माझी सून डॉक्टर असायला हवी होती. ओ, बरोबर. अच्छा अच्छा. आणि हा, सांगा. हरकत नाही, मला नंतर चान्स मिळाला. हो, मी बोलणार होते, पण मला आत्ता बोलूया का नको सगळं असा विचार केला. पुढे पुढे तुम्हाला कळणार आहे, जेव्हा त्याला मी इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये शोधिकेचा असा उल्लेख केलाय, ते लवकर येईलच आपल्यापाशी. आणि मला सांगा, आता हे क्लासेस झाले तुमचे घेऊन, आणि मग तुमच्या मुली काय करतात आता? माझ्या दोघी मुली छान शिकल्यात, दोघी MS झालेल्या आहेत. एकीने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं, म्हणजे माझ्याच विषयात ती होती. हां, सगळे, तिला कुठे बाहेर क्लास लावायला लागला नाही, सगळं माझ्याकडे शिकली, व्यवस्थित शिकली, इंजिनियर झाली. मग नंतर पर्सिस्टंटमध्ये जॉब केला 2-3 वर्ष, आणि मग नंतर तिचं लग्न होऊन बॉस्टनला गेली. जावई पण डॉक्टर आहेत. अच्छा. आणि धाकटी मुलगी BSc झुऑलॉजी झाली. मग नंतर तिने इकॉलॉजिकल सोसायटीचे कोर्स केले, आणि मग तिने ब्रिस्बेनहून, ऑस्ट्रेलियाहून MS केलं. अरे बापरे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट ह्या विषयात. छान, वेगळा विषय घेतला. ग्रेट. आणि मग तिचं चाललं होतं काहीतरी जॉब बघूया, पण तिला भारतातच राहायचं होतं, म्हणून ती भारतात परत आली. अरे वा, बर. म्हणजे आता एक भारतात आहे आणि एक बोस्टनला आहे. बरोबर. पण आता असं झालेलं आहे की आम्ही 3 जणी एकाच विषयात काम करतो. हो, बरोबर.
मला आता तो विषय घ्यायचाच आहे. मुख्य आपला विषय तो आहे. कारण आज की मॅडमनी एक 12 क्षार नावाचं जे औषधं आपल्याकडे तुम्ही ऐकली असतील, होमिओपॅथी फार्मसीमध्ये वगैरे सामान मिळतं त्याचं, तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण त्याच्या आधी तुम्ही त्या साईडला कशा काय वळलात ते पहिलं सांगा. काय झालं, आता घरात सगळे डॉक्टर, आम्हाला सगळीकडे कुठल्याही डॉक्टरकडे VIP ट्रीटमेंट मिळायची. त्यामुळे उत्तम डॉक्टरकडे उत्तम ट्रीटमेंट आम्हाला मिळत असे. पण मला डोळ्याचा असा प्रॉब्लेम आला की मला सगळं डोळ्यांनी 2-2 दिसायचं. डॉक्टरांनी त्याला डिप्लोपिया नाव दिलेलं आहे. आणि मग 2-2 दिसायला लागल्यावर मला काहीच जमायचं नाही. रस्त्यावर सुद्धा जाणं अवघड झालं. मी 40च्या आत घरात अडकून बसले. बापरे. आणि मग औषधं बरीच घेतली पण काही उपयोग होईना. मग असं वाटलं की काहीतरी शोध लावला पाहिजे बाहेरून. 40ला कोणी घरात अडकून नाही ना बसू शकत. हो, खरंय. मग थोडा आधी प्राणायाम शिकला. मग माझ्या जावेनी सांगितलं, माझी एक मैत्रीण 12 क्षार शिकवते, तुला आवडतं ना शिकायला, जातेस का तू? तिकडे गेले. आणि तिथे तोवर मला 12 क्षार काय आहे हे माहितीच नव्हतं. तिथे आपली गुपचूप बसायची आपण ॲलोपॅथीवाले. हो, खरंय. आणि एकदम विश्वास ठेवणं पण अवघड जातं आपल्याला. तुमच्या तर अख्ख्या घरात सगळे डॉक्टरचे. तेच. आणि मला तोपर्यंत असं वाटायचं ॲलोपॅथी मेडिसिन इज द रिअल मेडिसिन. पण मग माझ्याकडे एक नॅनो टेक्नॉलॉजी शिकणारा एक मुलगा येत होता. त्याला मी विचारलं, तुझी नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे? आणि मग ते समजल्यावर मी चाट पडले. ही सगळी 12 क्षार औषधं, होमिओपॅथी औषधं सगळी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून डिझाईन केलेली आहेत. अच्छा. मला आश्चर्यच वाटलं. बरं. आणि मग तेव्हा मला खरं क्लिक झालं की हा विषय आपण शिकतोय, याची ट्रायल घ्यायला हरकत नाही. जे बाई आपल्याला सांगतायत ते आपण घेऊन बघितलं पाहिजे. बरोबर. मग त्यामुळे तुम्ही त्याच्याशी ते रिलेट केलं. हा. आणि मला 12 क्षाराने बरं वाटलं. ॲलोपॅथी मेडिसिनने नव्हतं बरं वाटत, यांनी छान बरं वाटलं. म्हणजे काल गप्पा मारताना त्यांनी मला जेव्हा हा किस्सा सांगितला, मी तर अचंबित झाले. म्हणजे अशा मिरॅकलच वाटते मला हे. पुढे त्या आता बोलतीलच, उदाहरण देतीलच. पण खरोखर 12 क्षार ही इतकी सुंदर थेरपी आहे. माझा पण विश्वास बसलाय आणि आपण सगळ्यांनी पण ती वापरायला सुरुवात करूया. मॅडम सगळं सांगतीलच हळूहळू, ते ऐकूया. तर 12 क्षारची माहिती म्हणजे मी ॲक्च्युअली हा 15 वर्ष विषय शिकला, करोनापर्यंत शिकला. पण माझ्या घरी स्टुडंट्स येत होते ना इंजिनिअरिंगचे. दुपारी क्लासरूम माझी रिकामी असायची. तर क्लासरूममध्ये मैत्रिणींना बोलावून 12 क्षार शिकवायला सुरुवात केली. म्हटलं आपल्याला हा विषय पुढे नेला पाहिजे, इतरांवर प्रयोग करायला हवे, शिकवायला पाहिजे. आणि माझ्या लक्षात आलं की हा विषय शिकून वापरता येतो. नुसतं मी औषध देऊन समोरची व्यक्ती बरी झाली तर मग काही दिवसांनी वेगवेगळे रोग येत राहतात. पण शिकून जेव्हा आपण औषधं घेतो तेव्हा मग आपली डॉक्टरकडे जायची गरज संपून जाते. बरोबर. मग आपण स्वतःला व्यवस्थित बॅलन्स करू शकतो. आणि या 12 शिकवायला सुरुवात केली. आणि बेसिकली टीचर म्हणून क्लासरूम वगैरे सगळं माझ्याकडे रेडी होतं. बरोबर. आणि हॉबी म्हणूनच चालू केला. मी काही फी वगैरे घेत नव्हते. माझ्याकडे इंजिनिअरिंगची 200 मुलं असायची. हो, म्हणजे मला वाटतं त्यांनी राहत्या घराच्या नंतर त्याच बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट घेतला इंजिनिअरिंगच्या मुलांच्या क्लासेस साठी. 60 मुलं एका वेळेस बसायची. 4-5 तास क्लास घेतले की काम झालं. मी आता मध्येच जरा वेगळीकडे विचारते, म्हणजे मुलं तुमच्याकडे कुठून कुठून यायची मग ही क्लासला? 150-200 म्हणताय तुम्ही? करेक्ट. मुलं पुण्यातल्या सगळ्या पेरिफेरीमधनं आणि हार्ट ऑफ द सिटीमधनं पण यायची. म्हणजे डेक्कन नारायणपेठ पासून यायची ती पार तळेगाव, भोसरी, पिंपरी चिंचवड, येरवडा, पद्मावती, कुठून कुठून कडली मुलं यायची. नाही, एवढी मास्टरी आहे म्हटल्यावर खूप एन्जॉय केलं. ही गोष्ट पण मला खूप एन्जॉयबल वाटली. कारण सुरुवातीला मला वाटायचं मी नागपूर युनिव्हर्सिटीत शिकलेली आहे, सगळेजण स्टँडर्ड लो म्हणतात, पण मग पुण्याची मुलं आपल्याकडे सगळीकडनं येतात की नाही असं वाटलं. त्यामुळे नागपूरचं स्टँडर्ड तुम्ही सिद्ध केलेलं आहे की तेही छान आहे म्हणून. बरोबर. तर आता आपण पुन्हा 12 क्षाराकडेच बोलूया. तर मला सांगा, हे 12 क्षारामध्ये तुमची जी थेरपी आहे, तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेता ह्याचे, तर त्या थेरपीमध्ये काय काय आम्हाला करायला लागतं किंवा काय आहे? हां, तर मुळात 12 क्षार हे आपल्या शरीरात असलेले 12 क्षार आहेत. म्हणजे आपली डेड बॉडी असते ती आपण हिंदू संस्कृतीमध्ये जाळतो.
दळल्यानंतर जी राख उरते त्या राखेमध्ये ऑर्गॅनिक मॅटर कमी असतं आणि इनऑर्गॅनिक मॅटर जास्ती असतं. बर. कारण ते जळत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर दृष्ट काढली मीठ आणि मोहरीनी तर मोहरी जळते, मीठ जळत नाही. बरोबर. असं तसं आपल्या शरीरातलं इनऑर्गॅनिक मॅटर त्या राखेत राहतं. मग त्याचा शास्त्रज्ञांनी अनालिसिस केला, त्यात हे 12 क्षार सापडले. मग त्यांनी विचार केला की हे 12 क्षार शरीरात काय करत असतील. मग त्यातनं ती थेअरी डिझाईन झाली. बरोबर. ऍक्च्युअली ही जर्मनीतली आहे, पण तरी अशी खात्री आहे की ही भारतातली असली पाहिजे. हो बरोबर आहे. कारण ही 12 क्षाराची प्रिन्सिपल्स आपल्या रेसिपीजमध्ये खूप वापरलेली आहे आणि 12 क्षाराच्या प्रिन्सिपलवर सगळ्या भारतातल्या प्रत्येक प्रदेशातल्या रेसिपीज आहेत त्या त्याच्यावर डिझाईन झालेल्या दिसतात. अच्छा. त्या अर्थी ह्याचा जन्म इथेच असला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही जे क्लासेस घेता ऑनलाईन तर ते साधारण काय त्याचं ड्युरेशन असतं? महिन्याचे, 2 महिन्याचे किती असतात? हां, तर जेव्हा करोनामध्ये सगळं बंद होतं तेव्हा मी ऑनलाईन क्लास घ्यायला शिकले आणि 6 महिन्याचा आपला क्लास असतो. व्यवस्थित सिलेबस डिझाईन केलं. 12च विषय शिकायचे असतात, 12 सॉन्ग्स आणि केस पेपर वगैरे असं सगळं. तर 6 महिन्याचं मी सिलेबस डिझाईन केलं आणि आठवड्यातनं 1 दिवस 2-2.5 तास असा आपला क्लास असतो आणि 6 महिन्यात हे सगळं संपतं. आणि आम्हाला कोणालाही हा क्लास करता येतो? कोणालाही क्लास करता येतो आणि मी मराठीत शिकवते, म्हणून ज्याला मराठी लिहिता वाचता येतं अशा कुठल्याही व्यक्तीला माझ्याकडे शिकता येतं. बरोबर. माझ्या मुली पण हे क्लासेस घेतात, तर त्या इंग्लिशमध्ये घेतात. बरं. म्हणजे आता मुली एक बॉस्टनला आहे आणि एक बॉस्टनला आहे, एक कोइंबतूरला आहे. बरं. त्या तिकडनं पण घेतात का ऑनलाईन क्लासेस? अरे वा. बर. आणि मॅक्झिमम विद्यार्थी महाराष्ट्रातलेच असतात. बरोबर आहे. हो. पण चांगला प्रचार करतायत दोन्ही. चांगला प्रचार होतोय. व्हेरी गुड. करेक्ट. तर त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या दृष्टीने मी असं समजते की 12 क्षार ही एक कम्प्लीट पॅथी आहे. म्हणजे जर तुम्ही 12 क्षाराचा डीप अभ्यास केला तर तुम्हाला खरोखरच एकही ॲलोपॅथी मेडिसिन घ्यायला लागू नये. आता मी 18 वर्षापासून शिकतेय, तर मी हार्डली कधीतरी घेतलं असेल जोवर मला विषय नीट येत नव्हता तेवढ्यापुरतं. पण बाकी मला काही औषध घ्यायला लागत नाही. आम्हाला करोना झाला नाही. अरे वा. आता करोना काळामध्ये करोना कोणालाच माहिती नव्हता. हो. मला तर माहिती असायचं काही कारण नाही. बरोबर आहे. पण मग आमच्या लॉजिकनुसार मी औषध डिझाईन केलं. बर. आणि ते आम्ही दर महिन्याला 3 दिवस देत असू पेशंट सगळ्या लोकांना ज्यांना करोना झाला नाही. आजूबाजू शेजार पाजार. हो बरोबर. हा. पण मग त्या कोणाला करोना झाला नाही. आणि आता सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माझा बॉस्टनचा जावई डॉक्टर आहे तिथे MIT युनिव्हर्सिटीत. तर त्याच्या खांद्यावर 2 हॉस्पिटल्स होती आणि ते PPE किट वगैरे सगळे प्रकार त्याला 12-12 तास करायला लागायचे. बापरे. आणि आम्ही सगळे घाबरून गेलो होतो. म्हणजे मलाही माहिती नव्हतं की माझी औषधं एवढं काम करतील. बरोबर. पण मग माझी मुलगी त्याला आठवणीने औषधं द्यायची, स्वतःची काळजी घ्यायची आणि त्याला अजिबात करोना झाला नाही. आम्ही एवढे खुश झालो. नाही, काहीतरी आहेच, नक्कीच आहे. कारण 2-2 हॉस्पिटल्सला ते व्हिजिट करत होते. करेक्ट. आणि अमेरिकेत करोना खूप मोठ्या प्रमाणात. तो म्हटलं आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 4-5 जणांना करोना झाला नाहीये, त्यातला मी एक आहे. अच्छा. खूपच छान. आणि पार करोनामध्येच त्याला काम करायला लागायचं. हो, आता डॉक्टर आहे म्हटल्यावर तो नक्कीच जायला लागतं ना. आणि थ्रूआउट ओव्हर टाईम असायचा कारण स्टाफ कमी पडत होता. बरोबर. हो. मग तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण ऑनलाईन लोकांना पण शिकवूया. मी औषधं नेऊन द्यायची लोकांना, पण मी किती जणांना देणार? हो, असं किती पुरणार होत आपण ना शेवटी. म्हणून ऑनलाईन क्लास चालू केला. मग सगळ्यांना शिकवलं. मग बाकीचे लोकही वापरतात. पण करोना काळात मी जवळजवळ 10-20 किलो औषध वापरलं. ते आपल्याला जे चिमटीने एवढं द्यायला लागतं, पण मी इतक्या लोकांना दिलं. बापरे, केवढ्या लोकांना दिलं असेल. हा. पण मग हे मिळतं कुठे औषध? आम्हाला औषध होमिओपॅथी औषधांच्या दुकानात मिळतं. अच्छा. आणि होमिओपॅथी स्टुडंट्सच्या सिलेबसमध्ये पण हा विषय असतो. अच्छा. पण आता मी जरा डेप्थमध्ये शिकले, आम्हाला चांगले गुरु भेटले, त्यांच्याकडून आम्हाला डेप्थमध्ये शिकायला मिळालं. बरोबर. त्यामुळे आमच्याकडे होमिओपॅथी डॉक्टर्स पण शिकायला येतात. अरे खरं? हो. अच्छा. आणि ॲलोपॅथी डॉक्टर पण येतात. आणि मी जे म्हटलं की शोधिका असं सुरुवातीला जो उल्लेख केलाय, तर मी त्यांना केवळ अजून मला माहिती नाहीये की मी त्यांना डॉक्टर म्हणून संबोधू शकते का, मी त्यांना शास्त्रज्ञ म्हणून संबोधू शकते का. कारण त्यांनी इतके छान छान त्याची कॉम्बिनेशन्स करून स्वतः अभ्यास करून
इतकी वेगवेगळ्या ह्याच्यावर औषधं तयार केलेली आहेत आणि त्या देतात ती सक्सेसफुल रेट त्यांना मिळतो. सक्सेस रेट चांगला आहे. 90-95% सक्सेस रेट. तर तुमच्या कोणाला तरी उपयोग होतो. तुमच्या थेरपीमध्ये 3 गोष्टी आहेत, नॉट ओनली बाराक्षार. बरोबर? करेक्ट. हां, करेक्ट. नुसत्या बाराक्षारवर म्हणजे उपयोग होतो, पण आपल्याला जेव्हा तब्येत पूर्ण नीट ठेवायची असते, पेशंट आपला पूर्ण फिट झाला पाहिजे असं जर असतं, तर मग मी सूर्योपासना आणि प्राणायाम आणि बाराक्षार या 3 गोष्टी जर शिकल्या आणि रोज त्यासाठी एखादा तास व्यायामाला वगैरे दिला, तर मग आपण फिट राहू शकतो. आता माझ्या घरातच डॉक्टर्स आहेत, पण मी इतक्या वर्षात आजारी अजिबात पडलेली नाही. आणि काल मी त्यांना एक हळूच प्रश्न विचारला, थोडा घाबरतच विचारला होता की सर पण हे औषध घेतात का? कारण आता सर डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत म्हटल्यावर मला जरा असं शंका होती की ते घेत असतील का यांचं औषध. तर त्या म्हटल्या हो ते पण घेतात आणि बरे होतात, आणि मुळात काही होऊ नये मोठा रोग त्याच्या आधीच शरीर आपल्याला हिंट देत असतं, तेव्हाच त्यांचं म्हणणं हे तुम्ही सुरुवात करा. बाराक्षार म्हणून मला आवडलं की सपोज मला काहीतरी मोठा रोग आहे, तर मग मला भीती आहे की हेरिडेटरीली माझ्या मुलांना नातवंडांना वगैरे होईल, पण मग बाराक्षरात आपल्याला त्या मोठ्या रोगाच्या आधीची लक्षणं पण शिकायला मिळतात. ती लक्षणं असतानाच औषध घेऊन जर आपण ती लक्षणं वाढूच दिली नाही, तर आपल्याला मोठा रोग होणार नाही. बरोबर. म्हणजे आमच्या थिअरीनुसार अचानक हार्ट अटॅक येत नाही, अचानक पॅरालिसिसचा अटॅक येत नाही, अचानक कॅन्सर होत नाही. त्याच्या आधीची लक्षणं काय असतात हे शिकायला मिळतं, आणि ती बरी करण्याचं औषधही त्यात आहे. म्हणून आता माझ्या आईवडिलांना डायबिटीस आहे, माझ्या सासूबाईंना डायबिटीस होता, पण आमच्या घरात कोणाला डायबिटीस नाही. आणि असं प्रिव्हेन्शन आपल्याला करता येतं बाराक्षरातून. अजून एक अगदी मला काल जाणवली, आणि म्हणजे खरं जाणवली नाही मला म्हणायचे, की लहानपणी ह्यांना काही प्रॉब्लेम होते, अगदी छोट्या होत्या तेव्हा किडनीचे काही मेजर प्रॉब्लेम झाले होते. त्याच्या मेडिसिन वगैरेमुळे त्यांना थोडासा पोलिओचा त्रास आहे. पण मला काल चालताना, बोलताना, उठताना, बसताना कुठेही असं जाणवलंच नाही की यांना पोलिओ आहे वगैरे. पण आहेत, स्लाईट आहे. पण आज त्या इतक्या छान खंबीर उभ्या आहेत, ते केवळ बाराक्षराचा त्या अवलंब करतात म्हणून. आणि हे मी कालपासून त्यांना भेटतेय, बोलतेय, तर मला पटतंय, जाणवतंय की अतिशय टचवूड करूया आपण. हेल्दी तब्येत आहे त्यांची आणि छान वाटलं बघून. आणि त्याचं सगळ्याचं सार शेवटी आहे बाराक्षर. आयुष्यभर बारीक सारीक दुखणी तशी कोणालाही असतातच, मला बरीच होती. हो, पण जेव्हा डोळ्यांचा त्रास झाला तेव्हा मला हा मार्ग सापडला. पण मग लक्षात आलं की माझ्या लहानपणापासूनच्या दुखण्यांचं आणि डोळ्यांचं कनेक्शन काय आहे. हो, खरंच. आणि मग ती सगळी मी कशी हळूहळू घालवली की आता मला ती आधीचे जे साधे साधे रोग होते किंवा तक्रारी होत्या त्या पण सगळ्या गेल्या. आता टोटल फिटनेस. नाही, खरंच कौतुक आहे की एवढ्या सगळ्या त्यातनं त्या बाहेर पडून त्यांचे साईड बाय साईड क्लासेस, म्हणजे तर दणका होताच. 150-200 मुलं म्हणजे काही चेष्टा नाही आहे, सगळं करून, घरचं वगैरे करून. त्यामुळे खूप घेण्यासारखं आहे तुमच्याकडनं ह्या गोष्टी. आणि बाराक्षराचं मला अजून विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन क्लासेस घेता त्यात आम्हाला काय काय शिकवता मग? त्यात ॲक्च्युअली मी आधी आपण बाराक्षर आपल्या शरीरात काय काय कामं करतात हे शिकवतो. पण हे बाराक्षर आपल्याला रेडीमेड मिळतात औषधं. ओके. पण पेशंटच्या केस पेपर तयार करून आपल्याला ठरवायला लागतं की कुठला क्षार कमी पडतोय आणि त्याची शरीरावर काय काय लक्षणं आहेत. म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डोळ्याच्या डॉक्टरला डोळ्याच्या तक्रारी, ऑर्थोपेडिक सर्जनला हाडांच्या तक्रारी, फिजिशियनला आपला डायबिटीस वगैरे, ताप बीप असलं जे सांगतो तसं बाराक्षरात नाहीये. तुमच्या सगळ्या ऑर्गनवर त्याचा परिणाम असतो. जे सॉल्ट तुम्हाला कमी पडलेले असतात आणि त्याचा बॅलन्स असला की तुम्ही हेल्दी असता. पण मग हे ओळखायला किंवा हे करायला तुम्ही आम्हाला शिकवता? त्यासाठी त्याचा केस पेपर करून सगळ्या तक्रारी लिहायच्या, लहानपणापासूनच्या लिहायच्या. मग त्या समोरच्या पेशंटला जर मी बाराक्षर शिकवलेलं असलं तर त्याला हे पण सांगता येतं मला की ह्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं तर तुला पुढे काय काय होण्यासारखं आहे. हो, बापरे, म्हणजे तुमचा अभ्यास खूपच आहे. तर तेही शिकवता येतं. आणि ही लक्षणं का म्हणून ही लक्षणं घालवली पाहिजेत. नुसतं मला डोळ्याला चष्मा आहे किंवा आणि काही होत आहेत तेवढंच औषध घेऊन उपयोग होत नसतो. अच्छा. आणि मला हे बाराक्षरात आपल्याला शक्य आहे, तर हे सगळं मी शिकवते. ओके.
आणि 12 क्षार आपल्याला जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे दिसतं. म्हणजे काय, मी एकदा 12 क्षार शिकले तर मी स्वतःला जसं औषध घेईन तसं माझ्या घरातल्या प्राण्यांना औषध देऊ शकते. बर. आणि हे क्षार झाडांमध्ये पण असतात. बर. म्हणून झाडांना खतासारखा पण त्याचा वापर करता येतो. 12 अक्षर झाडांना पण झाडांना घालता येतात. अरे बर. आणि आता काही माझे स्टुडंट्स इतके तयार झालेत की ते शेतात वापरायला लागलेत. काय सांगताय? हो. आयुष्य कुठली तरी विषारी खतं घालायच्या ऐवजी 12 क्षार खतं घालतात. मग खूप छान धान्य आणि पीक पाणी खूप सुंदर हेल्दी निघत असेल सगळं. एकीने आंब्याच्या बागेला घातलं कोकणातल्या राजापूरच्या, आणि तिच्या घरचा आंबा फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या मार्केटमध्ये गेला आणि सुंदर आंबा, आणि गावात कोणाकडे आंबे नव्हते. कमालच आहे हे. म्हणजे पण हे म्हणजे आता विद्यार्थ्यांनी स्वतः वाढवलं, डेव्हलप केलेलं आहे. पण हे सगळं कसं वापरायचं, काय करायचं याचा बेसिक गायडन्स मीच दिलेला आहे. बरं. आता आमच्यासारख्या प्रयोगातनं सर्वसामान्य लोकांना तुम्ही काही डाएट काय घ्या वगैरे असं पण सांगता का त्याच्यासाठी? कारण की आपल्याला डाएट मधनं पण हे सॉल्ट मिळतात. म्हणूनच मग मला समजा अस्थमा असेल तर मी काय डाएट घेतला पाहिजे, मला कुठले सॉल्ट्स कमी पडतायत ते माझ्या डाएट मधून मी कसे भरून काढले पाहिजे. ते काढले तर मला दुखणंच होणार नाहीये, मग मला 12 क्षार पर्यंत पण जायला नकोय. बरोबर आहे. म्हणून डोळसपणे आपला आहार कसा घ्यायचा हे आपल्याला 12 क्षारातनच कळतं. आणि समजा मी तुमच्याकडे पण त्याची गंमत वाटली, मी समजा तुमच्याकडे हा क्लास केला तर मी तर मला माझं बरं करू शकीन, म्हणजे काही व्हायला लागलं तर. पण समजा माझ्या मिस्टरांना काही व्हायचंय, होतंय, मुलाला काही होतंय, तर मग औषध मी देऊ शकते का? तुम्हाला विचारत देऊ शकतो. फक्त आम्ही सांगतो स्टेप बाय स्टेप. आधी स्वतःला बरं करा, मग घरातल्या लोकांना, मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना, आणि मग नंतर काही जणांना आम्ही पण पेशंट पाठवतो. कारण मी एकटी किती पेशंट बघणार. बरोबर आहे. काही जणी हे 6 महिने शिकूनच पेशंट बघायला पण तयार झालेले आहेत. अच्छा. पण आम्ही 6 महिन्याच्या कोर्सला आता बेसिक कोर्स म्हणायला लागलोय. पुढे 2 वर्ष पण आम्ही शिकवतो ऍडव्हान्स. बर. ही मोठी बेसिक पुस्तकं आहेत, मदर ऑफ द बुक्स, तर ती वर्ष आम्ही शिकवतो. 2 पुस्तकं आहेत. बर. अरे बापरे. बर. ती शिकवतो म्हणजे त्यांना पुढे 2 वर्ष आमचा सपोर्ट मिळत राहतो. काही अडचणी आल्या तर विचारायला आम्ही असतो. बरोबर. हो, म्हणजे आम्हाला एखादा विश्वास बसला एकदा की मग आम्ही थोडी अजून मोठी झेप घेणार की बाबा मोठं काही झालंय मावशीला, मामाला, भावाला, तर मग तुम्ही कन्सल्ट कराल का तसं? मी स्वतः आता माझ्याकडे खूप पेशंट झाले, म्हणून पण माझी एक 14-15 जणांची टीम आहे. बर. त्या लोकांकडे तुम्ही कन्सल्टेशनला जाऊ शकता, आणि त्यांना काही अडचण आली, एखादा अवघड पेशंट असला तर मला कन्सल्ट करून ते लोक औषध. बरोबर आहे. नाही तुम्ही एकट्या कुठे पुरणार, असं पण गोष्ट खरी आहे. आणि वेळ खाऊ आहे ना. प्रत्येक पेशंटला आम्हाला 2-2 तास द्यायला लागतात. बरोबर आहे. हो. पण मग मी हे जसं सोशल वर्क म्हणून करते तसे आमचे स्टुडंट सुद्धा मामूली फी मध्ये हे 2-2 तास पेशंट्सना देतात. बरोबर. आणि कितीतरी ॲलोपॅथी औषधांनी बरी न झालेली दुखणी त्यांनी बरी केलेली आहेत स्टुडंटनी माझ्या. नाही, ह्या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी वळलंच पाहिजे, कारण हे खूपच अचंबनीय आहे. मी बऱ्याच केसेस ऐकल्यात ह्या बाबतीतल्या, आणि अतिशय यशस्वीरित्या सगळे बरे झालेले झालेत. आणि मोठाले अटॅक वगैरे जेव्हा येतात, आता अटॅक येऊ नये म्हणून काय करायचं, शरीरावर लक्ष कसं ठेवायचं हे मी शिकवते. पण अटॅक आला तर काय करायचं, तर त्याचं पण सोल्युशन आपल्याकडे असतं. आणि अगदी आयसीयूतनं, करोना काळात सुद्धा आयसीयूतनं कितीतरी पेशंट व्हेंटिलेटरवरचे माझ्या एका स्टुडंटनी बाहेर काढले. काय सांगते? ती स्वतः होमिओपॅथी डॉक्टर होती आणि 12 क्षार माझ्याकडे शिकली, आणि ती ज्या हॉस्पिटलमध्ये हाऊसमनचं काम करत होती तर डॉक्टरांनी तिच्यावर व्हेंटिलेटर आणि आयसीयू सोपवून टाकला होता. बर. आणि तिने बऱ्याच जणांना बरं केलं. बर. पण मग आता आमचं काही एखादं औषध चालू असेल डॉक्टर्सचं, तर ते कंटिन्यू ठेवायचं आणि शिवाय तुमचं घ्यायचं, असं मी सांगते. कारण की मी तर डॉक्टर नाहीये, त्यामुळे औषध बंद करण्या एवढं मला काही कळत नाही. पण मग 12 क्षाराचा सपोर्ट हा एक बेसिक सपोर्ट असतो की 12 क्षार तुमच्या शरीरात पुरेसे असले, बॅलन्स असले, तर तुमच्या शरीरातले सगळे ऑर्गन्स नीट काम करतात आणि मग तुम्हाला रोग होतच नाही. बर. असं असतं. पण मग तुम्हाला आता तुम्ही बाहेरची औषधं घेताय म्हणजे काहीतरी सॉल्ट्स कमी आहेत, ते मी जसजसे भरून काढीन तसतसे तुमचे ऑर्गन्स नीट काम करायला लागतील. बर. आणि मग तुमच्या गोळ्या हळूहळू कमी होत जातील. बर बर. जसं माझ्या वडिलांना बऱ्याच गोळ्या होत्या, मग मी 12 क्षार द्यायला लागून त्यांची एक एक गोळी बीपीची कमी झाली.
डायबिटीसच्या कमी झाल्या. असं करत करत त्यांच्या गोळ्या कमी कमी होत अगदी अर्ध्या गोळीवर होते. ती काय मी बंद नाही केली. आणि ॲलोपॅथी औषधांचे साईड इफेक्ट्स असतात ते पण घालवायला आपल्याला मदत करता येते. कधी कधी अच्छा. खूप स्ट्रॉंग औषधं घ्यायला लागतात ना, स्टिरॉइड्स वगैरे, अँटीबायोटिक वगैरे, पेनिसिलिन हे ते. करेक्ट. तर मग पेशंट अगदी अशक्त होऊन जातो. मग त्याच्या जोडीला या औषधांचा सपोर्ट दिला तर मग साईड इफेक्ट्स गेले ना, मग आपल्याला ॲलोपॅथी औषध घ्यायला काय त्रास आहे साईड इफेक्ट्स नसले तर. अरे वा. नाही म्हणजे मी तरी खूपच असं सांगते की पेशंटने सफर व्हायचं नाही आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन राहायचं. म्हणजे मग भलतंच काहीतरी झालेलं आपल्याला. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही कॉम्बिनेशन करा म्हणजे तुमचं लवकर बरं Correct. होईल, Correct. त्रास होणार नाही, साईड बरं वाटलं की डॉक्टर आपली औषधं आपोआपच कमी हो करतात. करतात. अशी सगळ्यांची औषधं कमी झालेली आहेत. वा वा. अनेकांची कमी झाली आहेत. नाही खूपच छान सांगितलं सगळं. आणि आपल्याकडे आता माझ्या मुली त्यांनी आणखीन वर्कशॉप डिझाईन केली आहेत. बर. तर मग आता हे 12 मी म्हणते तसं जळीस्थळी काष्टी पाषाणी. म्हणजे पेशंट माझ्याकडे आला की मी त्याला आधी जन्मतारीख विचारते. बर. आणि मग कुठल्या महिन्यात त्याचा जन्म झालाय ह्याच्यावरनं आम्हाला त्याचा स्वभाव आणि त्याला काय रोग होऊ शकतात काय याचा सांगताय? अंदाज येतो. बर. मग म्हणजे जसे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स असतात तशा ह्या आम्हाला गाईडलाईन्स असतात. कारण अच्छा. पेशंटला माहिती नसतं की काय तक्रारी सांगायला हव्यात. मग बरोबर. आम्ही प्रश्न विचारून काढून घ्यायचं असतं. तर ते बर्थ डेट विचारली की आमच्या लक्षात येतं की ह्याला कुठले सॉल्ट्स कमी पडणं शक्य आहे. असं असतं. काय हो. अभ्यास आहे हा. हां. आणि मग अकॉर्डिंगली प्रश्न विचारून आम्ही सगळी माहिती घेतो. बर बर. आणि हे झालं सूर्य राशी संबंधी, म्हणजे कुठल्या महिन्यात जन्म झाला ते. पण चंद्र रास असते की नाही आपली, हो त्यानुसार सुद्धा आपल्याला करता येतं. पण मला पत्रिका बघायला जमत नाही. हा, पण मी सूर्य राशीवरच सांगते. तुम्हाला पत्रिका वगैरे पण शिकायला लागते का बघायला? नाही मला पण येत नाही. पण त्याच्याशी संबंध आहे आणि बरं, बरं. त्यात ही सगळी भारतीय आहे आणि त्यांनी ती तिथपर्यंत नेलेली आहे. हे मला खूप जाणवतं. कधीतरी मला आयुष्यात शिकायला मिळालं तर आता ज्योतिष शिकायचं आहे की पत्रिका बघून मला पेशंटची औषधं देता यायला हवी. मग तो काय खूपच छान होईल. पण कोणी एकेकाळी हे सायन्स तिथपर्यंत पोहोचलेलं होतं. बरोबर. आणि घरोघर लोकांना माहिती असावं. कारण की एवढ्या सगळ्या रेसिपीज सायंटिफिकली कशा डिझाईन होतात. हो. म्हणजे आणि त्या बायकाच डिझाईन करतात की नाही, तर मग बायकांना ते येत होतं. बरोबर. आपल्या देशामध्ये बायकांना शिक्षण होतं म्हणून त्यांनी त्या एवढ्या सायंटिफिकली डिझाईन केले. आणि प्रत्येक प्रदेशाची कशी सायंटिफिक आहे आणि हे मला क्लासमध्ये सांगता येतं. बर. की हे कॉम्बिनेशन पदार्थांचं किंवा मसाल्यांचं आपण का करतो. हो, असं गणित आहे त्याला सगळं. म्हणजे आपल्या स्वयंपाकाचं सुद्धा. हे सगळी अभ्यासपूर्वक डिझाईन झालेली आहेत. सणवार अभ्यासपूर्वक डिझाईन झालेले आहेत. उपास अभ्यासपूर्वक डिझाईन झालेले आहेत. फक्त त्यात आपण अननोईंगली काही चेंजेस केलेले आहेत. तेवढे आपण काढून टाकले तर मोस्ट ऑफ द थिंग्स आर सायंटिफिक. बर. गुड. आणि ते आपल्याला 12 अक्षरांनी पडताळून बघता येतं. अच्छा. आणि पूर्वी आपल्याला म्हणजे आता माझ्या सासूबाई वगैरे मला बाळणपणात सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतच असतील, पण त्यांना कारणं सांगता येत नव्हती. बरोबर. नाही त्यामुळे आम्ही ऐकलं नाही त्यांचं. हो. नाही. आणि हल्ली तर मुलं मुली पहिलं कारण विचारतात की का करू काय. मी स्वतः विचारायची ना. हो. आणि मग बाळंतिणींनी गारव्यात जाऊ नये, आम्ही हिंडून यायचो. तेल पाणी कशाला करायचं. हो अगदी. पण मी माझ्या मुलींना हे सगळं शिकवलं, कारणं सांगितली, व्हाय इट इज टू बी डन. आणि नाही केलं तर काय काय होईल, कुठले सॉल्ट्स तुला कमी पडतील, कुठल्या सॉल्ट्सच्या तक्रारी येतील, हे आत्ताच का करायचं. अच्छा. किंवा आपले सणवार जे डिझाईन झालेत की श्रावण महिन्यात सारखी पुरणपोळी, म्हणजे कंटाळा येईल एवढी पुरणपोळी करायची. मग व्हाय इट इज सायंटिफिक, हाऊ इट इज सायंटिफिक. खरं सांगते, माझ्या नेहमी हा प्रश्न मनात येतो की सगळे सणवार हे ते बरोबर केले, थंडीत ते गुळाची पोळी खायची वगैरे, म्हणजे ती उष्ण असतं वगैरे, पण पावसाळ्यात तर पुरणपोळी पचायला जड असते म्हणतात, मग ती कशी काय 4 वेळा खायची. हो, ती पावसाळ्यामध्ये हो त्याच्यात जे सॉल्ट्स आपल्याला त्याच्यातनं जे सॉल्ट्स मिळतात ते पावसाळ्यातले आपले सगळे रोग घालवणारे आहेत. बर. पावसाळ्यात आपल्याला वाताचे, कफाचे आणि पित्ताचे असे तिन्ही त्रास होत असतात. त्या तिन्ही त्रासावर त्याचा उपयोग आहे. बर. म्हणून आपल्याकडे पुरणपोळीला सगळ्यात श्रेष्ठ पक्वान्न किंवा नैवेद्य समजलेला आहे. बरोबर. हो, त्याला कारण बिकॉज इट इज मोस्ट सायंटिफिक. पहिल्यांदाच ऐकते. खरं झालं, बरं झालं कळलं आज त्या निमित्ताने.
आणि असं प्रत्येक सणाचं आहे. आणि आपल्याला नवरात्राचे उपास सांगितलेले आहेत. हो. आणि 2 नवरात्र आहेत, रामाचं नवरात्र आणि दसऱ्याचं नवरात्र. त्याचं सुद्धा खूप मोठं सायन्स आहे. हे सगळं मला क्लासमध्ये छान सांगता येतं की हा उपास का करायचा आणि कसा करायचा. आणि न खाता आपल्याला उपास करता येत नसला तर आपण कसा उपास करायचा खाऊन पिऊन, की जेणेकरून आपल्याला निम्मे बेनिफिट्स तरी मिळतील. बर बर. न खाता पिता केलेला क्लास हा जरूर केलाच पाहिजे आम्ही सगळ्यांनी. मी तर करीन. म्हणजे मला वाटतं की मी समजा घरात शिकले तर मी माझ्या घरातल्या लोकांना देईन तेव्हा औषधाचं नाव सांगून सांगून दिलं पाहिजे. त्यामुळे मी मुलींना देत होते, माझ्या मुली लगेचच शिकल्या. तसं घरोघर सगळ्यांना हे यावा असा विषय आहे. बरोबर. कुठल्याही वयात शिकण्यासारखा आहे. साधारण 10वी वगैरे पास झालेली कुठलीही व्यक्ती हे शिकू शकते. छान. फक्त 12 औषधं आहेत. पण ती जर माहिती असली आणि हाय टाइम इज, एखादी बाई जेव्हा प्रेग्नंट होते दॅट इज हाय टाइम, तेव्हा तिने ते नीट शिकून ठेवायला पाहिजे. तेव्हा थोडा वेळही असतो, स्वतःची काळजी पण घ्यायची असते, ती कशी घ्यायची ते कळतं, मूल हेल्दी जन्माला येतं आणि मग बाळाला घेऊन घेऊन दवाखान्याच्या फेऱ्या वाचतात. हो खरंय. लहान बाळाला जरा एकदा बाळ झालं की नंतर शिकता येत नाही, मग उशीर होतो. मग आपल्याला 50 गर्भारपणात पण घेण्यासाठी औषधं आहेत आणि कन्सेप्शन साठी पण घेण्यासाठी आहेत. हो, कारण हल्ली ते पण प्रॉब्लेम बरेच प्रॉब्लेम्स आहेत. सीओडी आणि काय काय आपण ऐकतो हल्ली. करेक्ट. बर. तर त्या सगळ्यावर प्रॉब्लेम्स आहेत. आणि IVF वगैरे फेल झालेले आमच्याकडे आलेले पेशंट कन्सिव्ह झालेले आहेत. काय सांगताय, कमाल आहे हे तर. हो. बर. आणि डिलिव्हरीच्या वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत करणारी औषधं आहेत, किंवा कधीतरी पाणी कमी पडलं किंवा शेवटी शेवटी पायावर सूज येते, BP वाढतंय, या सगळ्यासाठी आपण व्यवस्थित औषधं देऊ शकतो. मी म्हटलं ना, कमाल आणि न पटणाऱ्या गोष्टी आहेत, अगदी अचंबित होण्यासारख्या आहेत खरोखरच. माझी कोइंबतूरची मुलगी फार्म हाऊसवर राहते, तिला पहिला डॉक्टर 23 किलोमीटरवर आहे. अरे बापरे. पण फार्म हाऊसवरती तान्ही बाळं घेऊन तिथे राहिलेली, 2 कुत्रे घरात, आणि 12 अक्षराच्या जीवावरती व्यवस्थित मज्जेत राहू शकते. सगळे कधी धावत डॉक्टरकडे जायला लागलं नाही. थोडं बेसिक नॉलेज आता आमच्या मुलांना आहे, घरात सगळे डॉक्टर आहेत म्हटल्यावर. बरोबर आहे. आणि काही गोष्टी बाबांना विचारून देता येतात त्यांना. आणि तुमचं ते बारिश बाराक्षार, बेबी बाराक्षार, ती माझ्या मुलींनी डिझाईन केलेली आहे, बारिश अँड बाराक्षार. मग तुमचे सॉल्ट नुसार, जन्मतारखेनुसार तुमचे जे सॉल्ट येतात जन्मक्षार, त्यानुसार तुमचा स्वभाव असतो. हो. म्हणून पर्सनॅलिटीज अँड बाराक्षार. बर. अरे, म्हणजे आपण जन्मतारीख माहिती असली तर त्या व्यक्तीचा अंदाज घेऊ शकतो की हिचा स्वभाव कसा असेल, किंवा आपल्याला कोणाचा स्वभाव कळला आपल्या आजूबाजूच्या तर मग हिला काय दुखणी असतील, अच्छा, वगैरे ह्याचा अंदाज घेतायत स्वभावावरनं. किंवा मग आता माझ्या मुलीच्या वेळेस मी म्हणायची नेहमी की ती लग्नाच्या आधी बाराक्षार शिकली. म्हणजे त्या कॉलेजमध्ये असतानाच मी शिकत होते. बरोबर आहे. तेव्हापासून ती शिकली. तर तिला सासरी उपयोग झाला असं मला वाटतं. एकतर आजारी पडली नाही, पण दुसरं म्हणजे सासरी सगळी जी आपल्याला माणसं नवीन असतात त्यांचा स्वभाव ओळखणे, कोणावर किती अवलंबून राहायचं, कोण किती विश्वासाचं आहे, कोण खात्रीचं नाही आहे, किंवा आमच्या आई मुलींच्या गोष्टी वगैरे इन टर्म्स ऑफ सॉल्ट्स असतात चाललेल्या. बरोबर. तो CF आहे, मी नाही त्याला हे काही सांगणार वगैरे वगैरे गप्पा असतात काय तुमच्या. पण म्हणजे स्वभावाचा आणि बाराक्षराचा संबंध आहे, स्वभावाचा आणि आपल्या दुखण्यांचा संबंध आहे, दुखण्यांचा आणि बाराक्षराचा संबंध आहे. असे इतके एकमेकांचे संबंध आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं की हे जळीस्थळी काष्टी पाषाणी मला बाराक्षरच दिसतं. बरोबर आहे. खरंय खरंय. आणि ते आपण अन्नातनं घेऊ शकतो आणि हेल्दी राहू शकतो. हो ना. माझी दुखणी ओळखून मी, आणि चांगले चांगले टेस्टी पदार्थ आहेत आपल्या सगळ्या, म्हणजे सगळ्या राज्यातले सगळे पदार्थ हे सायंटिफिकली डिझाईन्ड आहेत. फक्त आपल्याला जे सॉल्ट्स कमी पडतात ते सॉल्ट ज्या अन्नातनं मिळतील ते पदार्थ आपण खायचे, बस की झालं. त्याचा इंटेक वाढवला की ऑटोमॅटिक त्याचा इंटेक आपण वाढवायचा. आणि हे सगळे टेस्टी पदार्थ आहेत, त्यात काही चेंजेस करायची गरज नाहीये, अगदी मामूली चेंजेस करायला लागतात. अच्छा. थोडी लाईफस्टाईल बदलायला लागते. पण डायबिटीस रिव्हर्स करणे, किंवा रिव्हर्स जरी नाही केला, एखादा पेशंट आला त्याला डायटिंग करायचं नाहीये सपोज, तर त्याला सुद्धा आम्ही बाराक्षारनी मदत करून त्यांचे औषधांचे साईड इफेक्ट्स घालवून देऊ शकतो.
आणि औषधं कमी कमी करून देऊ शकतो. नाही कमाल. ही थेरपी फारच छान आहे. ही आयुर्वेदाशी मॅच होते का होमिओपॅथी? म्हणजे माझा तरी असा अंदाज आहे की आयुर्वेदामध्ये हजारो लाखो वनस्पती आहेत आणि हजारो लाखो डिसीज आहेत, नवे जुने वेगळे वेगळे डिसीज येतात, ते परत शिकायला लागतात. मग कुठल्या डिसीजवर कुठली वनस्पती द्यायची हे काही ट्रायल अँड एररवर नाही ठरवू शकत. त्याला काहीतरी बेसिक प्रिन्सिपल लागतं. तर ते बेसिक प्रिन्सिपल बाराक्षरात आहे असं मला खूप जाणवतं, कारण मी बाळकृष्ण महाराज आणि रामदेव महाराजांना खूप ऐकते. आणि ते जेव्हा वनस्पतींची माहिती सांगतात, आता समजा तुळशीची माहिती ते सांगायला लागले आणि त्यांनी सांगितलं की हे उन्हावर आहे आणि कशावर आहे, असं ABC त्यांनी सांगितलं, तर DEF मी सांगू शकते की आता पुढे ते ह्या रोगांवर सांगतील आणि ते तसे सांगतात. बरोबर निघतं काय ते? हा, म्हणजे ते हेच प्रिन्सिपल वापरतायत, हेच प्रिन्सिपल ते वापरतायत, म्हणून त्यांचा एवढा अभ्यास आहे. बरोबर आहे. नाही तुमचाही अभ्यास इक्वली छान आहे या विषयात, एवढे वर्ष करताय. आयुर्वेदापेक्षा ह्याच्यात काय वेगळं आहे, प्रिन्सिपल सेम आहे पण त्यात काढे ओढे असं वापरतात आणि ह्याच्यामध्ये आपण प्युअर मेडिसिन घेतो म्हणून यात काढे करायला लागत नाहीत. बरोबर. आणि मेडिसिनची प्युरिटी राहते. ओके. म्हणजे एखादं झाड वनस्पती कुठे उगवले यानुसार त्याचे गुणधर्म जे बदलतात, त्यामुळे कधी कधी आपल्याला आयुर्वेदाचा म्हणजे औषधांचा उपयोग होत नाही. बरोबर. पण इथे कसं आहे, माझ्या सॉल्टला फॉर्म्युला आहे आणि तेवढंच मी घेणार आहे, म्हणून त्याचा काय रिझल्ट मिळणार आहे हे मला पक्क माहिती आहे. आणि कुठला सॉल्ट आपल्या शरीरात काय काम करतो हे प्रत्येक पॅथीत आहे आणि ते सेमच आहे, ते सेम ते सेमच असणार. म्हणून ॲलोपॅथी डॉक्टरांना सुद्धा माहितीये की हे सॉल्ट आपल्या शरीरात काय काम करतं. बरोबर आहे. हो. पण ते आपण नॅनो टेक्नॉलॉजिकली वापरतो, सूक्ष्म करून वापरतो, म्हणून ते डायजेस्टिव्ह सिस्टीम बायपास करून डायरेक्ट जिथे दुखणं आहे तिथे जातं इलेक्ट्रिकली. बरोबर. शरीरभर फिरत नाही, फक्त ज्या भागात दुखणं आहे तिकडेच आवश्यक तिथे जाते. आणि डायजेशन प्रोसेस मध्ये जो वेळ जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी समजा मला हिमोग्लोबिन कमी आहे आणि मी आयर्नच्या गोळ्या घेते, तर मला ताकद यायला 2-3 महिने जाणार आहेत. पण इथे मी आयर्नची गोळी घेतली बाराक्षरातली, तर मी आज दिवसभर वाटेल तितकं काम केलं तरी थकणार नाहीये. एवढा इमिजिएट इफेक्ट आहे. बर. किंवा आपण मुलांना कॅल्शियम देतो, तर मग वाढीच्या वयात डॉक्टर सांगतातच आणि आपल्याला सुद्धा ह्या वयात सांगतात कॅल्शियम सपोर्ट पाहिजे वगैरे. पण आम्ही कॅल्शियम मेडिसिन म्हणून वापरतो आणि ताबडतोब पेशंटला बरं करतो. ते आपण मेडिसिन म्हणून कधी वापरलेलं नाहीये, ते आपण सपोर्ट म्हणून वापरलंय. मग इथे बाराक्षरात ते सपोर्ट म्हणून तर आहेच, पण त्याची ऍक्शन इतकी क्विक आहे की सर्दी, प्रतिकारशक्ती वगैरे ह्याच्यावर मी कॅल्शियम वापरू शकते बाराक्षरातलं आणि त्यांनी सर्दी बरी होते. बरोबर. नाही हे खरंच सांगते की प्रत्येकाने आपण शिकलंच पाहिजे असं वाटतं, कारण इतकं छान आहे हे आणि खूप सोपं आहे शिकायला. आणि घरात प्रत्येकाला माहिती पाहिजे, घरातल्या बाईला तर नक्की माहिती पाहिजे, ती सगळ्यांवर लक्ष ठेवत असते, सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचं काम, ठरवायचं तरी काम नक्की तिचंच असतं, बाकीचे मदत करत असतील, पण मग तिन्ही डोळसपणाने ठरवायला पाहिजे की मी काय स्वयंपाक करायचा. बरोबर. सगळ्यांना हे होईल असं. करेक्ट. आणि डाएटचा स्वयंपाक जसा इतका टेस्टी आपल्याला वाटत नाही तसं हे नाही आहे. मुख्य म्हणजे आपल्या सगळ्या इंडियन रेसिपीज सायंटिफिक आहेत, म्हणून आपण चविष्ट स्वयंपाक आणि तो सुद्धा डाएटचा असा खाऊ शकतो आणि तो आपण समजून खाऊ शकतो बाराक्षर शिकल्यावर. बरोबर आहे. तो खाताना जरा वेगळ्या डोक्यात. करेक्ट. म्हणजे हे मी का खाते, हे मी का खायला हवं, समजून खाल्लं जातंय मग ते. करेक्ट. तर आता अजून एक मोठी गंमत आहे. अजून एक गंमत सांगायची म्हणजे हे आता बघा कशा आहेत की गणितामध्ये मास्टर आहेत, बाराक्षरात तर जवळजवळ मी त्यांना डॉक्टरच म्हणेन, इतकं त्या सुंदर सांगतायत. तर आता हे सगळं करणारी व्यक्ती असं वाटतं का हो की हिला शिवणकाम, विणकाम हे सुद्धा येत असेल? तर मला नव्हतं आधी वाटलं, कारण काय काय असतं आपल्याला घरगुती स्टाईल, घरगुती समजतात ह्या गोष्टींना, विणकाम, शिवणकाम वगैरे ह्या तरी येत असतात, नाही तर हे असं एकदम बुद्धीचं काम असतं, गणित बिणित. पण ह्या मॅडमचं एकदम वेगळंच आहे. तुम्ही मला तुमच्या शिवणकाम आणि बेसिकली विणकामाची गोष्ट इथे सांगा. शिवणकाम विणकाम सगळं आईकडनं शिकले आणि जन्मतः आम्ही टेलरची मुलं, माझी आई बाहेरचं शिवण शिवायची
त्यामुळे जन्मतः आम्ही टेलरची मुलं, यायला त्यामुळे लागलं. आम्हाला शिवण यायला लागलं. मी 10वी पासून आपलं शिवण शिवतेय. माझ्या आईचे शिवणाचे क्लासेस पण होते, त्यामुळे आम्हाला शिवण शिकायला कुठेच जायला लागलं नाही. आणि विणकामाचं ऐका, त्या दुसरीपासून विणायला शिकल्यात. दुसरीतल्या मुलीला हो, कधी म्हणजे मी येत असतं दुसरीत का असताना विणकाम? पाकिस्तानची वॉर होतं आणि त्या काळात चायनाशी पाकिस्तानशी वगैरे जेव्हा वॉर झाली त्यावेळेस आपल्या नेहरूंकडे किंवा भारताकडे पैसे नसायचे जवानांना स्वेटर विणून द्यायला, तर ते थंडीत लढत असायचे. म्हणून मग आपल्यासारखे लोक ज्यांना विणकाम येतं ते स्वेटर विणून जवानांना पाठवायचे. तर माझ्या आईने असे पाठवले होते. त्यावेळेस मी दुसरीतच होते, पाकिस्तानचं वॉर बहुतेक चालू होतं. तर मग मी आईचं बघून बघून सायकलचे स्पोक वगैरे घेऊन विणायला शिकले. नाही, ग्रेट गोष्ट आहे की नाही. ही दुसरीतली मुलगी विणायला शिकली, मला फार गंमत वाटली काल ऐकून. पण तेव्हा छोटंच हो, बरोबर आहे. मला 7वी-8वीत स्वेटर विणता येतं. पण यायला लागलं दुसरीतल्या मुलीला Correct, विणकाम, हेच कौतुक आहे. आणि अजूनही त्या स्वेटर्स वगैरे विणतात, हे ऐकून तर मी थक्कच झालीये. वगैरे हो, खरंच छान विणलेले आहेत शिवण पण. आणि म्हणजे आता आम्ही टेलर आहोत ना, त्यामुळे आमची स्वतःची अशी काही डिझाईन्स आहेत की जी लहान मुलांना खूप कन्व्हिनियंट होतात, किंवा प्रत्येक वयाची काहीतरी डिझाईन्स आहेत की ती फार कन्व्हिनियंट आहेत आणि ती विकत मिळत नाही. मग ती आमच्या मुलींना माझ्याच हातची लागतात, किंवा त्या पण थोडं बहुत शिवतात. नुसतं शिवत नाही, ते डिझायनर पण शिवतात. हे तर म्हणजे अगदी खरंच कलेचं कौतुक आहे त्यांच्या. आता तुमच्याकडे एवढा सगळा छान अनुभव आहे, तर आपल्या ह्या पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? पुढच्या पिढीला मला हेच वाटतंय की दिवसेंदिवस आपण खरं शिक्षणात खूप प्रगती करतोय. प्रत्येक पिढी मागच्या पिढीपेक्षा जास्त शिकतेय, पण तब्येती बिघडत चालल्या. आणि हा तब्येत टिकवण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला सवड मिळेल तेव्हा हे 12 जरूर शिका. 6 महिन्यात तुम्ही बेसिक शिकू शकता आणि स्वतःची औषधं किंवा फॅमिलीची अशी औषधं देऊ शकता. आणि पुढे तुमचा आणि हा प्रॅक्टिकलचा सब्जेक्ट आहे, तुम्ही त्याची जशी प्रॅक्टिस कराल तसं तुम्ही पण पुढे जाऊ शकता. बरोबर. आणि बेसिक नॉलेज तर मी देऊच शकते, पण जेव्हा आपल्याला कळायला लागतं आणि आपण फिट राहायला पाहिजे असं वाटायला लागतं, तेव्हापासून आपण 12 हे शिकायला पाहिजे. म्हणजे आपण आयुष्यभर स्वतःला फिट ठेवू शकतो आणि खूप मोठी गोष्ट आहे. मला खात्री आहे आपला हा आजचा एपिसोड बघून तर बरेच जण तुमच्याकडे नक्की शिकायला येतील, कारण खरोखर जाणवलंय की शिकायला पाहिजे प्रत्येकाने. अगदी. आणि माझ्याचकडे शिकलं पाहिजे असं नाही, पण हो, पण 12 शिका. पण 12 माहितीचे असायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली खूप मोठी दडलेली आहे आणि ती खूप सोपी आहे. आणि भारतीय लोकांना खूप सोपी आहे, कारण आपण हौशीने एवढ्या रेसिपीज करतो त्याच्यातनं. आणि थोडी औषधं, कधी कधी आता पहा आपण असं म्हणतो पावसाळ्यामध्ये कांदा खायचा नाही वगैरे, हे सगळं सायंटिफिकली डिझाईन्ड आहे बरं का. हो. पण तरी सुद्धा आता मी काही देवाचं एवढं पाळत नाही. कधीतरी बाहेर गेलो तर कांदा खाणारच ना, किंवा कधीतरी मी पावभाजी करणार घरात. मग त्या पावभाजीत थोडीशी आपली 12 औषधं घालून टाकली, पावभाजीचा कोणालाच त्रास नाही. सगळ्यांनी पावभाजी भाजीतच घालून टाकते. हो, बर. त्याची काही चव बदलत नाही, काही होत नाही. औषधं काय एवढी घालायची चिमूटभर आणि ती गोडच असतात चवीला. अच्छा. चांगलं सांगतात, एक ट्रिक्स आहेत ह्या. हो. एखाद्याला न कळत औषधं द्यायची असली अन्नात न देता येतात. आता कोणाला काही व्यसन असली काय असलं मग आपण सांगून औषधं देऊ शकत नाही. बरोबर आहे. मग अशी देता येतात औषधं. अच्छा अच्छा. आणि असं पण आम्ही व्यसन पण कंट्रोल केलेली आहे. बापरे, बर, व्हेरी गुड. सगळं म्हणजे काय केलं नाही असंच म्हणेन मी तर आता. खरंच छान. इट इज कम्प्लीट पॅथी. म्हणून कुठल्याही दुखण्यामध्ये काही ना काहीतरी उपयोग तर आपल्याला नक्की करून देता येतो. आणि 12 शिकल्यानंतर आपण हेल्दीच होतो. आपल्याला मोठी दुखणी तर व्हायचं कारणच नाहीये. तुम्ही आता हा एवढा मोठा अभ्यास केलाय, तर तुम्हाला त्याच्यावर पेटंट वगैरे घेण्याचा काही विचार आहे का? हा, एकदा गंमत झाली. माझी एक स्टुडंट आहे, ती स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहे. तिची पॅथॉलॉजिकल लॅब आहे. अच्छा. अलिबागला. आणि तिच्या एका मैत्रिणीची फार्मास्युटिकल लॅब आहे. तर ती म्हणली मला मॅडमना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे. म्हणून गुरुदक्षिणा म्हणून आमचे पेप्टिक अल्सरवरचं एक औषध आहे. बर. ते तिने फार्माकोलॉजीच्या लॅबमध्ये जाऊन मैत्रिणीकडनं टेस्ट करून घेऊन त्याचे रिसर्च पेपर्स मला गुरुदक्षिणा म्हणून आणून दिले. काय सांगता? ह्याच्यावर तुम्ही मॅडम पेटंट घेऊ शकता असं सांगितलंय. बेस्ट आहे. आता माझी गोडी बघूया.
किती पुढे जाते, पण माझा विचार आहे की मला जेवढं जमेल नाही, तेवढं नाही, मी याच्यात नक्की. पुढे जाणार आहे. नक्की माझ्याकडे जा. असे बरेच फॉर्म्युले आहेत. आणि ही जी लॅब आहे फार्मसीची, तर तिथून आपल्याला काय काय रिसर्च करता येईल, काय काय कुठले फॉर्म्युले आपले सिद्ध होतील, आणि नुसतं मी सांगितलं म्हणून घ्या हे आपल्याला म्हणजे सायंटिफिक माइंडला पटत नाही की बरोबर नाही. आहे. मग Correct. सिद्ध एकदा केलं की मी ते किती प्रमाणात देऊ शकते, कुठे मी थांबायला हवं, काय त्याची लिमिटेशन्स आहेत, हे मला आणखीन ॲक्युरेट कळेल. बरोबर आहे. म्हणून नाही, मला आणि ते करायचंय. तर पेटंट मला झालं म्हणजे एक शिक्कामोर्तब झालं की मग त्याला अजून आता एका औषधाचं पेटंट होऊ हा. शकणं एवढं झालंय. व्हेरी पण गुड. आता एक ज्या अर्थी झालंय त्या अर्थी आता आम्हाला होतील, त्या लाईनीत होतील. आणखीन माझी औषधं लावायला हवी आहेत. नक्कीच आता ते नक्कीच लावा. कसं होत आहे बघूया. म्हणजे पण माझा आता पुढचा प्रश्न होताच की तुमचं अजून काही करायचं आहे का आपल्याला, तर ह्याचं उत्तर मिळालंच आहे. Correct. खूपच छान. आता हे अजून 1-2 आम्ही त्यांच्याकडे सबमिट केलेत फॉर्म्युले. 2-4 महिन्यात त्याचा रिझल्ट आपल्याला लागेल. Very आता good. काय काय रिझल्ट मिळतोय बघूया. बरोबर. पण म्हणजे त्यामुळे आम्हाला औषधं देण्यातली भीती कमी होईल, त्याची लिमिटेशन्स कळतील. बरोबर. आणि शिकवताना सुद्धा ह्याचा म्हणजे वापरणाऱ्या प्रत्येकालाच ह्याचा नंतर उपयोग होईल, फायदा होईल. खरंय खरंय. छान. मला अगदी खूप छान वाटतंय. आज आपण छान माहिती सांगताय. तर आपल्या ह्या गोष्टतीची मध्ये एक शेवटचा माझा प्रश्न असतो नेहमी की तुमच्या मते स्त्री म्हणजे काय, एका शब्दात किंवा वाक्यात असं सांगू शकाल का? म्हणजे मला काय वाटतं की स्त्री म्हणजे दुबळी वगैरे असं खरं नाहीये, पण आपण समजतो की नाही. पण स्त्री म्हणून आपल्याला इतर कितीतरी फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत, त्या किती एन्जॉयबल आहेत, त्या एन्जॉय करून बघा. बाहेरच गेलं पाहिजे असं काही नाही. आम्ही सुद्धा करिअर केलं, घरात बसून घरचं काम मनापासून केलं तरी करिअर होतं. आणि आपल्याला म्हणजे आपल्यावर कोणी पैशाचा भार त्या मनाने कमी टाकलेला आहे. बरोबर. आपल्याकडून थोड्या कमी अपेक्षा नक्कीच आहेत. म्हणून मग आपल्याला एक फॅसिलिटी आहे की मी माझ्या आवडीच्या विषयात काम करू शकते, मला थोडे कमी पैसे मिळाले तरी चालेल असा विचार करू शकते. पण मग आयुष्यभर आपल्या आवडी निवडी, मिळेल ती नोकरी केली पाहिजे, पाठवतील तिकडे गेलं पाहिजे असं कुठं आहे आपल्याला. बरोबर. मग ह्या एन्जॉय करण्याच्या गोष्टी आहेत त्या आपण मस्त एन्जॉय करायच्या. आपण बायका आहोत. खरंय खरंय. बायकांना उलट खूप स्वातंत्र्य असतं, मी तर म्हणेन. पुष्कळ स्वातंत्र्य असतं. हा, तुमच्या मान्यावर आहे फक्त ते. आणि उगीच पुरुषांसारखं कशाला कॉम्पिटिशन करायची. बरोबर. नाही, आपल्याला ज्या छान छान गोष्टी आहेत त्या एन्जॉय करायच्या आणि मग जायचं कॉम्पिटिशनला. बरोबर. नाही, आणि गृहिणी हे तर पद इतकं छान असतं ना की म्हणजे मला बरेचदा वाटतं की लहान मुलांबरोबर आपण जे क्षण घालवलेत ते पुरुषांना कुठे मिळाले. खरंय. तेव्हा ते बिचारे बाहेर असतात, आई आणि मुल. आणि त्यामुळे नंतर सुद्धा ते बाबांची आठवण काढत नाही, आईचीच आठवण काढतात. कारण आईची जास्त आपण वेळ घालवलाय. खरंय खरंय. आणि आपल्याला ह्या वयात सुद्धा म्हणून आनंद आहे की ती मुलं आपल्याला विचारतात. बरोबर आहे. तर तुम्ही गोष्टतीची मध्ये आलात आणि आम्हाला खूप म्हणजे खरंच खूप छान माहिती सांगितलीत, एका नवीन थेरपीची ओळख करून दिलीत. तर याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं मीच धन्यवाद द्यायला हवे, कारण माझ्यासारख्या व्यक्तीला एवढं छान व्यासपीठ तुम्ही मिळवून दिलं, सगळं बोलायला मोकळीक दिली, मनात असलेलं सगळं बोलले. नाही, बरं झालं ना. छान. आम्हाला हे असंच आवडतं की न दडपण घेता खरं खरं आणि असं फार फॉर्मल नको, अशा गप्पा होऊ देत. छान माहिती मिळाली खरोखर. थँक्यू. नमस्कार. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्टतीची.